नमस्ते महेश्वर मित्रांनो, कसे तुम्ही सर्वजण मजा सर. मित्रांनो, आपले बाप्पा आता येत आहेत, त्यामुळे मी गणपतीचं डेकोरेशन बनवणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप छानसा असं डेकोरेशन बनवणार आहे. आपले जे अटॅक झाले होते त्या संदर्भात मी तुम्हाला दाखवणार आहे डेकोरेशन माझा. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला, खालती माझ्या भावाकडे गणपती असतो, आमची जॉईंट फॅमिली आहे, तर चला तिथेच जाऊ. आता आमची मुलं बघा कशी पेंटिंग करतात. इकडे रॉकेट लॉन्चिंग साठी बघा किती तयारी चालू आहे आमची. तयार झालेत आमच्या उडण्यासाठी. आता बघा रिलिंगला आमच्या इथे कलर मारायचं काम चालू आहे. आता मी माझ्या या पर्वतांना डोंगर बनले त्यांना मी हा कलर मारले ब्लॅक्स मध्ये.
आणि इकडे कापूस लावा सुद्धा मी घेतलेला होता. तर मी इथे जाळी बनवली, त्या जाळीलाच लाईट लावणार आणि वरती इथे कापूस लावून चिकटवणार आहे. दाखवतो तुम्हाला. टाका याची की आदिवासी पूर्ण हे म्हणजे छोटे आदिवासी काय करू आम्ही नॅचरल ठेवा ना त्याला सुकायला तर सुकल थोडं सगळीकडे कलर करते मग बोलते सुकतच नाही. जी छोटी पूर्ण काढचं मित्रांनो, आतापर्यंत आमचा हा डेकोरेशन असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. मिसळ वगैरे तयार आहेत आमची. इकडे या साईडला सुद्धा आमचं अजून बाकीच आहे बनवता भरपूर काही. मित्रांनो, आता मी थांबवलेला थोडासा माझा मकार आणि इकडे बघा प्रतीकनी माझ्याकडे मकार बनवून आणलाय त्याचा डेकोरेशन. तर असं असेल त्याचं. काम चालू आहे सध्या त्याचा सुद्धा. त्याला बनवलं मग आपण जाऊ आपल्या डेकोरेशनच्या समोर. मित्रांनो, बाप्पा आता घरी येणार आहेत आजच. उद्या त्यांचे आगमन आहे, परंतु आमचे बाप्पाला आज आणायचे आहेत आम्हाला. आणि माझा मकार बघा अजून पूर्णच झालेला नाही. भरपूर असा डेकोरेशनचा माझा पार्ट बाकी आहे. आपण आतंकवादी तर आणलेले आहेत सध्या, अजून भरपूर काही इथे येणार आहे सीन. या आमच्या गणपती बाप्पाला दर्शन घेण्यासाठी तुम्ही. आणि माझा डेकोरेशन जर तुम्हाला नक्कीच आवडेल असं मला तरी वाटते.
आता मी कापसाचे ढग बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. छोटे छोटे पॉईंट्स पण मी टाकलेले आहेत इकडे तिकडे. आणि हा सेटअप आतापर्यंत इथपर्यंत माझा पोचलेला आहे. अजून पोस्टर पण लावायचे तुम्हाला. या ठिकाणी मी हा बघा बनवलेला आहे, मस्तपैकी एक मॅन बनवला आहे. मित्रांनो, आता माझा भाऊ गणपती आणायला जाणार आहे, त्यामुळे मी इथली साफसफाई केलेली आहे. आणि इथे आपला गणपतीचा पाठ बसणार आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याला थोडासा कापूस लावायचा, म्हणजे ढग वाटतील. मित्रांनो, हे मी प्रिंटआउट आणलेले आहेत आणि त्यांना मी कट केलेत, ते सुद्धा इथे आपण लावणार आहे. जसं हा पोस्टर लावलेला आहे त्या पद्धतीनेच आपण हे पण लावणार आहोत. तर आता माझी कटिंग चालू आहे बघा. मित्रांनो, मी हे बघा असे पोस्टर कट करून घेतलेले आहेत. आणि हा बघा आपला कॅमेरामॅन रेलिंगवर असणारा. आणि मी पोस्टरच्या मागे अशा भुताळ्याच्या काड्या लावलेल्या आहेत, कारण की पोस्टर ओला होऊन वाकू नये म्हणून. तर आपण पोस्टर आता इथे लावू. आणि हा बघा इथे सेल्फी मॅन तुम्हाला कसं दाखवलंय मी. आणि पोस्टर बनवलं तर ती इथे उभी करणार आहे मी सगळीकडे, असे प्रत्येक ठिकाणी उभी ठेवणार आहे. इकडे बघा मी पोस्टर वगैरे लावलं तर झालेले आहेत माझे. आणि मी असे बावल्या आहेत, त्यांना मी असे कपडे बनवले आहेत फाडून वगैरे इकडे तिकडे. म्हणजे जसे या मॅम आहेत तसे मी यांना बनवणार आहे. पूर्ण मी कपडे अंगात घालणार आहे त्यांच्या. आता मी बघा हात बसून झालेले आहेत माझे आणि पॅन्ट पण झालेली आहे. हा बघा असं मला मॅचिंग करायचं. हे बघा पूर्ण कपडे मी बनवलेले आहेत आता सेम टू सेम. आता मी या टॉयला सुद्धा बघा या पद्धतीनेच कपडे वगैरे घातलेले आहेत. केस पण थोडे काळे गेलेत. म्हणजे आपली ही टॉय पण तयार झालेली आहे. आता मी या टॉयला सुद्धा बघा हे कपडे घातलेले आहेत. जसे हे बघा इथे पाहू शकता तुम्ही, तसे मी इथे पण घातलेले आहेत. कपडे मस्तपैकी छान वाटतात. मित्रांनो, आपला डेकोरेशन आत्ता फायनल झालेला आहे. फक्त थोड्याशा 2-3 गोष्टी बाकी आहेत. इथे हा गोल राऊंड लाईटचं सजवायचं आहे. परत लाईट वगैरे जॉईन करायचे वरती. तुम्हाला लाईट लावून पण मी दाखवणार आहे जेव्हा बाप्पा येतील, त्यांची विराजमान होतील तेव्हा. आणि आयुषने मला खूप मदत केली. रात्रीचे आता किती वाजलेत? 3:30 वाजले तरी आयुष जागा आहे माझ्यासोबत. आणि बघू शकता तुम्ही माझा हा डेकोरेशन. मित्रांनो, माझा मखर आता रेडी झालेला आहे. हा बघू शकता तुम्ही डेकोरेशन माझा. याच्यामध्ये लाईट सुद्धा आहे तिकडे तिकडे, तुम्हाला मी ती पण दाखवतोय. बघू शकता तुम्ही. तर बाप्पा येतील मग तुम्हाला तो दाखवतो.
मित्रांनो, माझा डेकोरेशन गणपती बाप्पाचा तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा माझा डेकोरेशन आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.